ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी मंगळवार 7 एप्रिल रोजी आपल्या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून पाणी आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिकारी वर्गांचे लक्ष वेधले। कमी दाबाने आणि कमी वेळ होणारा पाणी पुरवठा सुधारणे, अनधिकृत कनेक्शन तोडणे, उंबरडे तरणखोप ते उंबरडे फाटावरील अनधिकृत गतिरोधक काढणे आदी मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन अधिकाऱ्यांसमोर पाणी प्रश्न सुटण्यासाठी बाजू मांडत आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले। प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी सैफ अली देशमुख आणि कोपरोली सरपंच प्रवीण पाटील, सदस्य ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्या मागण्यांची पूर्तता आणि उपाययोजना 5 दिवसात करण्याचा प्रयत्न केला जाईल असे देशमुख यांनी आश्वासन दिल्यानंतर तसेच लेखी पत्रानंतर प्रांत कार्यालयासमोर करण्यात आलेले ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले। सरपंच प्रवीण पाटील यांनी सांगितले तर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन ग्रामस्थ करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। कोपरोलीवाल्यांचा जो पाणी पुरवठा आहे तो आपण रेग्युलरपेक्षा या टंचाईच्या कालावधीमध्ये काही तासांनी कमी केलेला आहे। त्याबाबत त्यांचं आज ठिय्या आंदोलन होतं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 1 तास वाढवून पण दिला होता। त्याप्रमाणे MJPनी जी लाईन टाकायची होती ते MJPच्या अधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेट करून दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी आहे तास वाढवून देण्याची त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत। परंतु आम्ही पहिले त्यांच्या येत्या वाराला व्यवस्थित नियोजन त्यांचं काय आहे ते समजून घेऊ, त्याप्रमाणे आम्ही करू। आणि अजून एक म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही जे आमचं त्यांना एक रिक्वेस्ट होती की 2024मध्ये अनधिकृत नळ कनेक्शन जवळपास 70-80 सापडले होते त्यांच्याकडे, ते आम्ही त्यांना अधिकृत करून घेण्याची रिक्वेस्ट केली होती। ती अजूनही त्यांच्याकडनं तशी कारवाई झाली नाही आहे। त्यानंतर जलजीवन मिशनमधून सरपंचांनी ज्यांनाही नळ कनेक्शन नवीन दिले असतील त्यांनाही अधिकृत ह्या प्रादेशिक योजनेवरती त्यांनी करून घ्यावं, जेणेकरून आम्हाला लोकसंख्या काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे पाण्याची हे आम्हाला जस्टिफाय करता येईल आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढील नियोजन करता येईल। महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी किरण बांधनकर।